अरे किती वेळ झाला आहे झोपेतून उठून रानात येऊन बसली इकडं. मग काय करू? चहा पाणी स्वयंपाकाचं बघायचं आहे काय ते थोडंसं देणार आहे उन्हात का? बसू दे मला. हं? मला कोण आहे ती? तिथं का ऊन नाही का? कुठे मरणाऱ्या सावलीच्या झाडाची हिरूया घरात तिथे चुलीपाशी बसले 15-20 मिनिटं. तुम्ही तुमची चहा करून पिले ना, मग माझं मी पिन नाही, तू उपाशी राहीन. तुम्हाला काय एवढी काळजी आहे? जावा तुमचं तुम्ही, तुम्हाला जिकडे जायचं तिकडं मी आज फिरायला जाणार मित्रासोबत. जा ना. मग तुम्हाला कोणी अडवलंय? मित्रांसंग जायचंय ना, हां मित्रापाशीच राहायचं, मित्रापाशीच खायचं, मित्रापाशीच सगळं करायचं. अजिबात घराचं तोंड पण बघायचं नाही. अरे गावाकडे आलो अजिबात जरा नाही. गावाकडे बी जरी आले गाठी ना बिठी तर घेऊन येऊन ये. येऊन फक्त काम बघायचं, कळलं का? टायमावर ना कुणी कुणाचं नसतं. त्यामुळं मित्र नको ना, चित्र नको ना, काही नको, कळलं का? आपण आलोय कशाला? गहून ते काढायला आलोय ना, हरभरा गहू ते काढायचं आणि नीट पुण्याला निघायचं, कळलं का? नाटकं नाही करायची. आणि हे कर ना मित्र मग मित्र अजिबात बिलकुल नाही चालत आपल्याला. तोपर्यंत हे आपल्याला हे उपट ना मेथी न्यायला. मग बी आलेली मी ती तुमच्या कोणी पप्पानी उपटली होती का? माझ्या पप्पानी उपटली होती. बी धरलंय त्याचं पलीकडे आहे ना. सगळ्याच बी धरलंय. नाही नाही खाली पलीकडे आहे ना थोडी. तुम्ही किती पण लाडी उडी लावा. हं. तुम्हाला मी आता शेवटचं सांगलेलं, तुम्हाला जर मित्रासंग फिरायचं असन तर पुण्याला यायची, पुन्हा आशा माझी सोडून द्यायची आणि नाटकं करायची असल्याने पुन्हा घराचा उमरा सुद्धा वाढवून देणार नाही, लक्षात ठेवा. आपण इथं फिरायला नाही आलो. वेळ आली ना, बघितलंय ना, वेळ आली तेव्हा कुणी आलतं कुणासाठी? आलतं का? खरंय खरंय तुझं. कुणी कुणाचं नसतं. हे सगळा मोह माया बाजार आहे, कळलं का? खरंय खरंय. हां, आपल्या जर नरड्याला दुरी आली ना, फाशी आली ना, तर आपल्यालाच लटकायला लागते. शेजारचे बाजारचे कुणी येऊन लटकत नाहीये. त्याच्यामुळं ना आधी काम बघायचं, आधी पैसा कमवायचा सगळं करून, आणि नंतर सगळं बघायचं. नातेवाईक बघा, मित्र बघा, सगळं बघा, मग मैत्रिणी बघा, सगळं करीत बसा. पुन्हा जाता सकाळ सकाळ लय बडबड करायला जा, तोंड धुवून ये उठ. मला नाही तोंड धुवायचं. आधी सांगायचं तुम्ही जाणार नाही ना, ती म्हैस घ्यायची आणि म्हैस नेऊन तिकडे बांधायची, पलीकडे बांधावर. नाटकं नाही करायची. मी स्वयंपाक करते, ती म्हैस बांधायची एक काम कर आणि तिकडे म्हैस सुटून जर ऐक तिकडे जर बांधली असते म्हैस मी सुटून गेल्यावर पुन्हा दुसऱ्या धानात जाऊन 2 गठोडे घेऊन ये गवताचे. नाही सुटत. जाऊन गवत कापा, मी वजन यायला येते स्वयंपाक करून. तूच काप की मी गावात जाऊन येतो जरा मित्र ऐकून. गावात गटुडं नाही पुरलेलं मला माहिती ना. आता सकाळी 8ला गावात गेलेलं माणूस संध्याकाळी 10 वाजेपर्यंत रस्ता हुडकुलकत नाही. पुन्हा नाही नाही आता येतो 15 मिनिटं. नाकात वारं भरले आणि ते फिरतात पुन्हा रस्त्याने. जसं काय तुम्हाला नगरपालिकेचं काम दिले, घरी यायचं नाव बी येत नाही अजिबात. कशा झाडायचं काय? हो, ते तरी काम दिले, 4 पैसे तरी मिळतील. गाव 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 मला वाटतंय काय तुमच्या 5वीलाच गाव पुजलेलं होतं काय माहिती. विचारत लग्न आईला. चल बरं विचार दोघं जण. विचारू चला. शिव्या खायला रिकामी हो आधी. कोण? दोघं पण. तुला देणार शिवाय मी नाही. मी नसतो त्यांना शिवाय. माहिती त्यांच्या लेखाच्या अंगात किती बारीक बारीक किडे आहेत. वळ 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 करते. डोका खाऊ नका. अवघड आहे गडे. कुठं जिथं जावं तिथं तीच पीड आहे माझ्या मागं. काय म्हणला तुम्ही? कोण म्हणलं काय? काय म्हणला तुम्ही? डबल बोला. फिन 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 करू नका नाकातली नाकात. काय बोलायचं नाही, स्पष्ट बोला. तुला नाही काय म्हणलं मी? हां, मग लागा कामाला. बैलगाडी घ्या, ते बैल जुपान चला. हरभर काढून घेऊन यायचं खाली. आपल्या गाडीच्या टपाडा आणून बांधून. तुमच्या कोणी बापाने बांधलं होतं का? माझ्या बापाने बांधलं होतं गाडीच्या टपाळा. नाटकं लावली तू बायावानी.